तुम्ही पाहत आहात PBS न्यूज, तुमची हात आमची साथ। बिबट्या आला की लांडगा या भीतीमुळे दसूरकर हैराण। दसूर येथे बाळूमामाच्या मेंढ्याच्या कळपावरती जोरदार हल्ला, 2 शेळ्या 7 कोकरे मृत्युमुखी। वन्य प्राण्याने जोरदार हल्ला करून 2 शेळ्या 7 कोकरे फस्त केल्याची प्राथमिक माहिती वन विभागाचे आगरकर यांनी दिली। यावेळी API शिरीष मानगावे, वेळापूर पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले। तसेच जखमी मेंढ्यावरती दसूर येथील तज्ज्ञ चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब झरे यांनी उपचार केले। पंढरपूर तालुक्यात बिबट्याने नुकताच हाहाकार माजवला असताना माळशिरस तालुक्यातील मौजे दसूर या ठिकाणी बाळूमामाच्या कळपातील 6 ते 7 हजार मेंढ्यावरती भीषण हल्ला करून लांडगा की बिबट्या यांनी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। त्यामुळे या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्या आहे की लांडगा यावरती तर्कवितर्क करून नागरिकांमधून उलट चर्चेला ऊत आला आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। PBS न्यूज, सचिन पोवार। मी दसूरगावचा रहिवासी शंकर गणपत सावंत या मुलाखतीमध्ये भाग घेऊन सांगतो की आमच्या दसूर गावामध्ये आदमापूरचे श्रीमंत श्रीश्रेष्ठ संत बाळूमामा यांच्या मेंढराचा 5-6 हजार मेंढराचा कळप 2-4 दिवसापूर्वी आलेला आहे आणि त्यांच्या आरतीला आम्ही सर्व उपस्थित असतो। आणि अशा आनंदीमय वातावरणामध्ये आज रात्री 31 डिसेंबर पहाटे 3 वाजता त्या मेंढराच्या खंडव्यामध्ये बिबट्या असण्याची शक्यता आहे। त्यानं धुमाकूळ घातला आणि 13 मेंढरं मृत्युमुखी पडली, त्यापैकी 9 मेंढरं जखमी आहेत। तिथं डॉक्टरचं त्या ठिकाणी सल्ला चालू आहे। आमच्याच गावातले प्रतिष्ठित डॉक्टर बाळासाहेब झरे हे आणि चोरमले डॉक्टर हे त्या ठिकाणी त्याचं पोट शिवण्याचं काम करत आहेत, जखमा शिवण्याचं काम करत आहेत, औषध उपचार देण्याचं काम करत आहेत। दसूर, खळवे, टप्पा, केसकरवाडी, तोंडले बोंडले या गावातून बरीचशी मंडळी त्या ठिकाणी येत आहे। आणि या बाळूमामाच्या या कॅम्पवर जी काय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यामध्ये अचानक असा हल्ला झाला आणि मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यामध्ये आम्ही सर्वच गावचे लोक सुद्धा सहभागी आहोत। तरी वन अधिकाऱ्याकडे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी फोन केले, तरी ज्यांच्या कानावर जी काय येत असेल त्यांनी ताबडतोब ही दक्षता घ्यावी आणि त्यांचं काय असेल ते बंदोबस्त करावा हीच आपल्या चरणी विनंती करतो। धन्यवाद।